अहिल्यादेवी होळकरांची आज 300वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावलेली होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला असं म्हटलं। जनतेसाठी त्यांनी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत। त्या काळी सुरू केलेल्या योजना या आजही सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। अहिल्यादेवी होळकरांनी तब्बल 28 वर्ष यशस्वी राज्यकारभार केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत। कर पद्धती तयार केली होती, अशी कर पद्धती ज्या कर पद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंताकडनं कर घेतला जात होता, पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे, दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही आपल्याला अहिल्यादेवींच्या आज्ञापत्रातनं त्या ठिकाणी वाचायला मिळते। त्या ठिकाणी शासक कसा असतो, एक आदर्श राणी कशी असते, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संपूर्ण राज्यकारभारातनं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांची आठवण काढणं, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं आणि तेच कार्य पुढे नेण्याचं काम करायचं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगाचे। लैलेश, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? निश्चितच आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी म्हणजे त्रिशताब्दी जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवर चौंडी येथे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळातील अनेक नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक नेते आजच्या या जयंती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। काही दिवसांपूर्वीच म्हणजे 6 मेला एक मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि ही बैठक चौंडी येथे पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 681 कोटीचा विकास निधी चौंडीसाठी दिलेला आहे। ह्या निधीला 2 दिवसापूर्वीच प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे आणि त्यामुळे आता एक जवळपास 700 कोटीचा विकास निधी चौंडी परिसरासाठी मिळालेला आहे। आज वेगळ्या काय घोषणा होतात याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण चौंडी हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे। धनगर समाजाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, ती म्हणजे अनुसूचित जमातीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या मिळण्यासाठी धनगर समाज हा आक्रमक झालेला आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धनगर समाजाच्या या आरक्षणाबाबत किंवा सोयी सुविधांबाबत काय सुतोवाच करतात का, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच जयंती उत्सव हा अतिशय भव्य दिव्य करण्याच्या दृष्टीने 1 महिन्यापासूनच चौंडी येथे तयारी सुरू होती आणि आज जयंती उत्सव पार पडत असताना कोण कोण येतो, काय बोलतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। यासोबतच चौंडीच्या परिसरातील जी गावं आहेत किंवा चौंडीच्या परिसरातील जी काही तरुण आणि शेतकरी आहेत यांच्यासाठी नुकतीच एक सहकारी सूतगिरणी देखील या परिसरामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातही काय कोण बोलतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। एकूणच साधारणतः 11:30 वाजता चौंडी येथे या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। 1 वाजता मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल असं त्यांच्या शासकीय कार्यक्रमानुसार सांगितलं गेलेलं आहे। साधारण 2:30 ते 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल आणि हा कार्यक्रम चौंडी येथे करण्यासाठी खूप जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।